एआय वर चालणारं भविष्य, बेंगळुरूची ड्रायव्हरलेस कार चर्चेत। बेंगळुरूने पुन्हा एकदा भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेचा ठसा उमटवलाय। विप्रो, आयआयएससी आणि आयआरव्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार यशस्वीरित्या विकसित केली आहे। या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारताच्या ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगतीचं हे मोठं पाऊल मानलं जाते। ही कार पूर्णपणे स्वयंचलित आहे, म्हणजेच ती कोणत्याही ड्रायव्हर शिवाय स्वतः चालते। सेन्सर्स, कॅमेरे आणि एआय अल्गोरिदम्सच्या मदतीने ही कार रस्त्यावरची सिग्नल्स, अडथळे आणि इतर वाहनांची हालचाल ओळखते आणि सुरक्षित निर्णय घेते। या प्रकल्पाचा सकारात्मक भाग म्हणजे भारतातील तरुण संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वतः विकसित केलंय, तेही जागतिक दर्जाच्या पातळीवर। ड्रायव्हरलेस कारमुळे भविष्यात अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं, ट्रॅफिक कंट्रोल सोपा होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण ठेवता येईल। शिवाय ही कार इलेक्ट्रिक असल्याने पर्यावरण पूरक आहे। पण प्रत्येक नव्या तंत्रज्ञानासोबत काही आव्हानही येतात। ड्रायव्हरलेस कारच्या नकारात्मक बाजूंमध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे सुरक्षा आणि जबाबदारी। जर कारने चुकीचा निर्णय घेतला तर अपघाताची जबाबदारी कोणाची, याचं स्पष्ट उत्तर अद्याप नाही। दुसरं म्हणजे अशा कारसाठी आवश्यक रस्ते, सेन्सर नेटवर्क आणि ट्रॅफिक सिस्टीम भारतात अद्याप पुरेसे विकसित नाहीत। तसेच या तंत्रज्ञानामुळे चालकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, जे सामाजिक दृष्टिकोनातून चिंताजनक आहे। एकीकडे भारताची बुद्धिमत्ता आणि नवोन्मेषाचा आत्मविश्वास या प्रकल्पाने दाखवलाय, तर दुसरीकडे या तंत्रज्ञानाला सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी अजून मोठं काम बाकी आहे। सकारात्मकता आणि जबाबदारी यांचा तोल राखून जर हा प्रवास पुढे गेला तर बेंगळुरूची ही ड्रायव्हरलेस कार भारताच्या भविष्याला नवी दिशा देईल, आणि तेही ड्रायव्हर शिवाय।